त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय अजितदादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती मी फारसं काय बोलणार नाही। वैयक्तिक भावना आहे का सरकारचं नाव खराब होतंय, सरकारचं नाव खराब होतंय तर मी फार छोटा माणूस आहे। मी एका 2.25 तालुक्याचा आमदार आहे। मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही। ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅचची भीती। एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले आहेत, त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली। मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले आहेत। ते काय स्वखुशीने वगैरे शरण आलेले नाहीत। हे बघा, पालकमंत्री हे ते विषय कृपया इथं काढू नका। संतोष देशमुख आणि त्याचा झालेला अमानवीय खून याच्यावरतीच प्रश्न विचारा। पालकमंत्री हे झंटा फंटा कार्यक्रम आहे, ते द्या सोडून। पालकमंत्री फक्त पालकमंत्री पदाच्या बाबतीत मागणी मी ही केलेली आहे की विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, पालकमंत्रीपद स्वीकारावं। एक आव्हानात्मक म्हणून, नक्षलाईट डिस्ट्रिक्ट म्हणून त्यांनी यापूर्वी मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं। तसं आव्हानात्मक म्हणजे हे जे आहेत ना, राख चोर, वाळू चोर, खडी चोर, मुरुम चोर, सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईनमध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय, तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे। मी सगळ्याचे 4 जण बोलल्यावर मी काय बोलू शकतो इकडून। हे बघा, इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदरच गुन्हा कसा 302 होईल? इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना, इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल होईल ना। अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या। 120B मध्ये बसतात का 302 मध्ये बसतात का मोकामध्ये बसतात, कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत। फक्त खंडणीमध्ये नाही, इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा येतील ना ते, पण इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना। वाल्मीकि आयोग ने आज सरेंडर किया, वाल्मीकि आयोग ने आज सरेंडर किया। सर हिंदी हे बघा, मी आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत। माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं, अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे।